नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला प्रियाचा पर्दाफाश होताना पाहायला मिळणार आहे. कारण आता घरातले बाकीचे सगळ्यांचा जरी विश्वास नसला तरी अश्विनचा एकट्याचा प्रियावरती खूप विश्वास आहे आणि अश्विनला असं वाटत आहे की प्रिया जे करते ते अगदी योग्य आहे. पण जोपर्यंत अश्विनच्या समोर पुरावे येत नाहीत तोपर्यंत अश्विनच्या डोळ्यांवर बांधलेली जी प्रियाच्या प्रेमाची पट्टी आहे ती पट्टी निघणार नाही. आणि हे सगळं सायली अर्जुन कशा पद्धतीने करतायत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे सायली आणि अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की हे सॅम्पल आश्रमात तिथे DNA सॅम्पलसाठी दिलेलं होतं. नक्की कोण आहे आश्रमातली अशी मुलगी जी प्रियाला माहिती आहे आणि आता ती मुलगी सुद्धा सायली ज्या वेळेस आलेली होती त्याच वेळेस आलेली आहे असा अंदाज आता अर्जुनला लागलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की कोण असेल असं, याचा शोध सायली घेत असते. सायली म्हणत असते आम्ही तिघीजणी होतो, ज्योती, शिवानी आणि मी. पण ज्योती जी आहे ती लहान असतानाच वारली. मधुभाऊनी खूप प्रयत्न केले पण ती काही जगली नाही. त्यानंतर शिवानी, आता शिवानीच्या बाबतीत आपल्याला तिचं गाठोडंही मिळत नाहीये. मग नक्की काय झालेलं आहे. आणि आता इकडे अर्जुन सायली विचार करत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो की मला काय म्हणायचंय सायली वहिनी, एक गोष्ट लक्षात येते का की गाठोडे आपण शोधत आहे पण त्यामध्ये एक लक्षात येते का, महिपतकडे प्रियाचं आणि तन्वीचं अशी दोन्ही गाठोडं म्हणजे तन्वी आणि महिपतकडे आपल्याला ती मिळाली. त्यामुळं याच्यामध्ये काही गोंधळ आहे का सायली वहिनी, तुमचं आणि प्रियाचं दोघींचंही गाठोडं एकाच व्यक्तीकडे सापडलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात आपण थोडा विचार केला पाहिजे. इकडे प्रियाची नाटकं सुरूच झालेली असतात तेव्हा सायली आणि अर्जुनला आता हाराचं जे सत्य असतं ते सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. तो हार नक्की काय आहे, त्या हाराच्या बाबतीत काय झालेलं आहे हे सगळं शोधून काढायचं असतं. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मग हाराच्या बाबतीत आता प्रियाला सगळ्यांच्या समोर उघडं पाडलं पाहिजे हे सायली अर्जुनने ठरवलेलं असतं. सगळेजण बसलेले असतात. मग अर्जुन तो हार दाखवतो आणि विचारू लागतो की हा हार कोणाचा आहे आणि असाच हार तन्वी तुझ्याकडे होता ना असं सायली विचारते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की माझा हार माझ्याकडे आहे. कल्पना तो हार घेते आणि म्हणू लागते की अगं तन्वी, मागच्या गुढीपाडव्याला पूर्णाईंनी तुला हा हार दिलेला आहे ना ग, आणि हा तोच हार आहे. प्रिया मात्र म्हणते की नाही माझ्याकडे तो हार आहे. तेव्हा कल्पना म्हणते की नाही तन्वी, अगं तू विसरतेस, कारण आपल्याकडे जे हार आहेत किंवा जे दागिने आहेत त्या सगळ्यांचे नंबर्स ठरलेले आहेत आणि त्याच्यावरती एक मार्क ठरलेला असतो. कारण ते दागिने खास सुभेदारांसाठी एका सोनाराकडून, खास असा जो आपला नेहमीचा सोनार आहे त्याच्याकडून ते बनवून घेतलेले असतात आणि त्याच्यामुळं हा जो हार आहे तो तुझाच आहे बघ, याच्यावरती तो मार्क आहे. मग आता सगळेजण अर्जुन सायलीला विचारू लागतात की हा हार कुठे मिळाला. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की तो ना बाहेर पडला होता ना, तिथं सापडला म्हणून आम्ही विचारलं. सगळ्यांच्या समोर अर्जुन आणि सायली दोघंही त्या हाराची वाच्यता करत नाहीत की प्रियाने काय केलेलं होतं. कारण आता हे सगळं सत्य एवढ्या लवकर त्यांना सगळ्यांच्या समोर आणायचं नसतं म्हणून दोघंही शांत राहतात. पण अश्विनला मात्र संशय आलेला असतो की हा हार तन्वीच्या कपाटात होता. कपाटातून हा हार बाहेर पडणं शक्यच नाही. नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे हा विचार अश्विनच्या डोक्यात येतो आणि अश्विन म्हणतो की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे. काय घडलेलं होतं हे शोधून काढलं पाहिजे आणि त्यासाठी दादा आणि सायलीला मला भेटलं पाहिजे. चैतन्य म्हणत असतो हो बरोबर आहे. आणि मग इकडे चैतन्य सगळेजण बसलेले आहेत. प्रियाच्या डोक्यात मात्र शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, आता काय करायचं. कारण ह्या लोकांपर्यंत हा हार पोचलेला आहे, म्हणजेच त्या लॅबमधल्या माणसाकडून यांनी तो हार मिळवलाय का हा विचार प्रियाच्या डोक्यात आलेला असतो. प्रियाची चांगलीच भांबेरी उडलेली असते. तिला कळत नसतं आता करू काय, या सगळ्यांपासून कशी सुटका करून घेऊ मी माझी, हा विचार प्रिया करतच असते. आणि त्याच वेळी इकडे प्रिया म्हणते की नाही मला नाही माहिती, पण बरं झालं सायली तुझ्यामुळे हा हार सापडला. कसं आहे माहिती आहे का, आता सणाच्या वेळेस काढलेला होता ना तेव्हा घाई गडबडीत दिसलं असेल. पण अश्विनच्या डोक्यात येतं ते म्हणजे यावेळेस तन्वीने पाडव्याच्या दिवशी हा हार घातलाच नव्हता. तिने तर मी दिलेला तो हार घातलेला होता स्पेशली. मग ह्या हाराचं काय झालं. आता सगळेच जण विचार करू लागलेत की नक्की काय घडलेलं आहे. सायली या अर्जुन रूममध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो बघितलं का तिचा चेहरा कसा पडला होता, आणि मला मेन म्हणजे अश्विनच्या समोर हे सत्य आणायचं आहे म्हणून मी काही बोललेलो नाही असं अर्जुन सायलीला सांगतो. सायली म्हणते पण आपल्याला शांतपणे या गोष्टी कराव्या लागतील. इकडे प्रिया तर खुश होते. प्रिया म्हणते की चला, म्हणजे माझा हार मला परत मिळाला आणि रिपोर्ट सुद्धा मला मिळणार आहेत.
चांगली गोष्ट आहे, माझ्यासाठी हा डबल फायदा झालेला आहे, हा विचार प्रियाच्या डोक्यात येतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, पण अहो तुम्ही का शांत बसला, का सगळ्यांच्या समोर सांगितलेलं नाहीये? तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब जरा, आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणार आहेत, एकदा का रिपोर्ट आले की मग सगळ्या गोष्टींचा उलगडा करूया. तोपर्यंत अश्विनला हॉस्पिटलमधून एक इमर्जन्सी येते आणि अश्विन हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. तेव्हा सायली आणि अर्जुन अश्विनकडे पाहत असतात, पण अश्विनच्या डोक्यात बऱ्याच शंका असतात, बरेच प्रश्न असतात, हे त्यांच्या लक्षात येतं. तर सायली आणि अर्जुन आता रूममध्ये जातात. सायली म्हणते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, लवकरात लवकर या प्रियाचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला पाहिजे, असं सायली म्हणत असते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की हो आणूया, पण थोडं शांत राहा. आता ही शांतता, हा वेळ काढणं किती महागात पडू शकतं हे अर्जुनला माहीत नाहीये. अश्विन आता घरी येतो आणि संध्याकाळी आल्यानंतर तो सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जातो. नेमकं प्रिया कामासाठी बाहेर गेलेली असते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन म्हणतात अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो की बरं आहे का वहिनी? नाही, तेच विचारायला आलो होतो ना मी. तेव्हा सायली म्हणते की हो, तुम्ही जो मलम दिलेला आहे ना त्याने अगदी आराम पडलेला आहे, आणि बरं झालं आपण जखम बांधली नाहीये. जखम बांधली असती ना तर अवघड झालं असतं, म्हणजे भाजलेली जखम जर बांधली ना तर ती लवकर बरी होत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो हो, म्हणूनच तर मी तुला म्हटलं ना की मलम लावूया फक्त. मग अश्विन विचारू लागतो की दादा मला सांग नक्की काय आहे त्या हाराचं, मला काहीतरी वेगळं वाटतंय, आणि तन्वीच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली आहे, तिला हा हार द्यावा लागलेला होता? नशीब तुम्ही दोघांनी आपल्या सुभेदारांचा तो दागिना पुन्हा माघारी आणलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी एक व्हिडिओ दाखवतोय, तो व्हिडिओ बघ. एका DNA टेस्टिंग लॅबमध्ये प्रिया गेलेली आहे आणि तिथल्या एम्प्लॉईला तिने तो हार दिलेला आहे आणि सॅम्पल दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे सॅम्पल बदल. अश्विन म्हणतो पण हे काय आहे सगळं? मग तिथलं फुटेज अर्जुनने आणलेलं असतं, ते सगळं दाखवलं जातं. आणि आता मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे? आणि मग अश्विनला अर्जुन सांगत असतो की आम्हाला तिच्यावरती संशय आहे की ती खरी तन्वी नाही आहे, म्हणून आम्ही प्रतिमात्या आणि तिचे DNA सॅम्पलसाठी केस दिलेले होते. ही गोष्ट तिला कळली आणि तिने जाऊन ते DNA रिपोर्ट बदलण्यासाठी तिथे पैसे दिलेले आहेत. हा तो व्हिडिओ आहे. अश्विन म्हणतो पण कोणत्या लॅबमध्ये? मग अर्जुन सांगतो की लॅबचं नाव. आता अश्विन काहीच बोलू शकत नाही, कारण ती लॅब एवढी ट्रस्टेड आहे ना की विचारच करू शकत नाही. आणि मग अश्विन म्हणतो की शक्यच नाही आहे त्या लॅबमधून रिपोर्ट चेंज होणं. तेव्हा तो म्हणतो की मी डॉक्टरांशी बोलतो, डॉक्टर विवेक यांच्याशी, आणि रिपोर्ट मागून घेतो. अर्जुन म्हणतो की त्याची काहीच गरज नाही आहे, हे बघ DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले आहेत. अश्विनला जेव्हा रिपोर्ट दाखवले जातात तेव्हा अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला कळतं की हे सगळं काय झालंय, कारण ही तर खरी तन्वी नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मागच्या वेळेस तिने रिपोर्ट मॅनेज केलेले होते, म्हणून तर आत्तासुद्धा ती रिपोर्ट मॅनेज करण्यासाठीच गेली होती. इवन तुला आठवतं आहे का, आपण ब्लड डोनेशन कॅम्पसाठी कॅम्प भरवला होता आणि त्याच वेळी मी तन्वीची ब्लड टेस्ट केलेली आहे, तर तन्वीचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह आहे. मग हे असं कसं असू शकेल? कारण रविराज काकांनी सांगितलं होतं, म्हणजे सिनियरने सांगितलेलं होतं की जेव्हा तन्वीचा जन्म झाला होता तेव्हा तिची ब्लड टेस्ट केलेली होती आणि तिचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप हा एकच होता. अर्जुनने हे सगळं सांगितल्यानंतर अश्विनला धक्का बसतो आणि त्याला कळून चुकतं की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम होणार आहे, आणि त्यालाही धक्का बसलेला आहे. तो म्हणतो की काळजी करू नको दादा, मी तुझ्यासोबत आहे, आणखी कोणतं सत्य शोधायचं असेल तर मला सांग, मी तुमची मदत करेन. अर्जुन आणि सायलीने सांगितलेलं असतं काहीही झालं तरीही यातली कोणतीच गोष्ट आत्ताच प्रियाला कळता कामा नये, असंही अश्विनला सांगितलेलं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की एवढे सगळे पुरावे पाहिल्यानंतर मी तुमच्यावर अविश्वास दाखवणारच नाही आहे. आता मला सगळं कळलंय की काय घडतंय ते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.